उरलेलं आहे. आज या ठिकाणी डॉक्टर संजय कळमकर यांच्या 2 ग्रंथाचं प्रकाशन, ज्या ग्रंथांनी मला लेखक बनवलं आणि पांगिरा नावाची माझी पहिली अत्यंत वेगळ्या बाजाची अशी उत्तम कादंबरी महाराष्ट्राला दिली, त्या ग्रंथाली प्रकाशननं हा घाट घातलेला आहे. आणि या ग्रंथालीनं असो नावाची कादंबरी ही प्रकाशित केलेली आहे. त्याबद्दल डॉक्टर संजय कळमकर यांचे मी अभिनंदन करतो. गाव चालायचं असेल चांगलं आणि कार्यक्रम रंगायचा असेल तर एखाद्या पाटलाची आवश्यकता असते. आणि आज या ठिकाणी तर एकापेक्षा अधिक पाटील आहेत, त्यामुळे आमचं गुऱ्हाळ लांबणारच. आणि आता संजयजींनी सांगितलं की कार्यक्रम रंगायचा असेल, साहित्य संमेलन रंगायचं असेल तर अध्यक्षाबरोबर लावणीचा कार्यक्रम ठेवायचा. चांगली कल्पना आहे, कारण पाटील हे आडनावच मुळात 3 फडासाठी प्रसिद्ध असतं. एक कुस्त्याचं फड, दुसरा तमाशाचं फड आणि तिसरा ऊसाचं फड. पण तुम्ही काही काळजी करू नका, लोकांच्या पुढे लावणी पचवूनच मी आधीच आलेलो आहे, त्यामुळे माझ्या मंचावर वेगळी लावणी ठेवायचं काही कारण नाही. आज खरंच अतिशय मला मोठा आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की शिक्षण क्षेत्रातल्या या कार्यक्रमाला आपण एवढ्या बहुसंख्येनं आहात. कारण महाराष्ट्रात मी शिक्षण विभागाची परंपरा पाहतो आणि शिक्षकी पेशातला किंवा शिक्षण क्षेत्रातला प्रत्येक माणूस स्वतःला सोडून दुसऱ्याला कधीही शाणा म्हणत नाही. आणि अशा परिस्थितीत आपल्यातल्या एकाने एवढी सुंदर ग्रंथ निर्मिती केली म्हणून एवढी प्रचंड गर्दी होणं हे खरोखरच म्हणजे ग्रहिताला व्यस्त असं प्रमाण आहे. आणि तुमचा सर्वांनी सत्कार केला. तुमच्या त्या चिंचोडी पाटील गावानं त्यांनी त्या कार्यक्रमाला मला नेलं होतं, तिथेच त्या लोकांनी सन्मान केला. आणि तुमचं आणि वहिनींचं पुढचं आयुष्य चांगलं व्हावं, सुंदर व्हावं, सकस व्हावं म्हणून त्यांनी विठोबा रुक्माईची मूर्ती तुम्हाला भेट दिली. त्यांची कल्पकता पहा, त्यांनी तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिलेली नाही. त्यामुळं तुम्ही तुमचा संसार आणि साहित्य संसार हे दोन्ही संसार पुढच्या काळामध्ये नीट कराल याची मला नक्कीच खात्री आहे. आता विषय झाला की तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हावे अशी तुमच्या सहकार्याने अपेक्षा व्यक्त केली. माझी सुद्धा ती अपेक्षा आहे. पण काय आहे की माणसाच्या जीवनामध्ये एकापेक्षा 2 कला असल्या, म्हणजे पूर्वी एक राजा असायचा, त्याची राण्या असायच्या, एक आवडती आणि दुसरी नावडती. पण आता कलावंताच्या बाजूने बोलायचं झालं तर एक आवडती कला आणि एक अधिक आवडती कला. मला असं वाटतं की तुमची वाणी रसाळ आहे, तुमची लेखणी स्वच्छ आहे, पण तुमच्या अति आवडत्या कलेकडं म्हणजे थोडं शब्द कलेकडं म्हणजे वाणीकडे थोडं दुर्लक्ष करून तुम्ही लेखणीवर अधिक जर जोर दिलात तर येत्या 15 वर्षाच्या आत तुम्ही नक्कीच लोकांच्या मागणीनुसार मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल याची मला खात्री आहे. कारण तुम्ही जे लिहिलेलं दुसरं पुस्तक आहे जयवंत दळवींच्या साहित्य संसाराबाबत, ते मला खूप आवडलेलं होतं. तुमच्या कादंबऱ्या सकस आहेत. आताची तुमची असो नावाची कादंबरी सुद्धा एक उत्तम कादंबरी आहे. किरण नावाचा शिक्षक, त्याची प्रियसी शिल्पा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या जीवनशिल्पाला ते कसे आकार देतात याची ही सुंदर कहाणी आहे. तसं पाहिलं तर गुरुजी, मास्तर किंवा शिक्षक याच्यावरच्या कथा कादंबऱ्यांची कमती नाही आहे. व्यंकटेश माडगुळकरांनी बनगरवाडीपासून सुरुवात केली, त्यानंतर खरे मास्तर सारखी श्रीना पेंडशींची कादंबरी आहे, अनेक कादंबऱ्या आहेत. पण तुमची कादंबरी त्या वाटेवर एक वेगळी कादंबरी आहे. तुमची भाषा उत्तम आहे, तुम्ही कल्पक प्रसंग उभे करता
आणि त्यामुळं तुम्हाला मी श्रेयस चिंतितो. तुमच्या विनोदी लेखनाबद्दल बोलायला नको. तुम्ही उत्तम विनोदी लेखक आहात. कारण रामदासांनी म्हटलेलं होतं, टवाळा आवडे विनोद. पण सामाजिक व्यंगावर जर बोट ठेवायचं झालं तर उत्तम विनोदी लिहिता आलं पाहिजे. आणि अनेक बड्या बड्या लेखकांची ठेपे उडते विनोदी लिहिताना. ते कसं तुम्हाला उत्तम आहे. तर तुमची विनोदाची लेखणी सुद्धा तुम्ही जशी मिराजदार शंकर पाटलांचं नाव घेता तशी वरच्या पायरीवर अगदी चिवी जोशी आणि आचार्य अत्र्यांच्या पायरीकडे जावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि तुम्हाला मी खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी मुख्यतः मराठी शाळा, मराठी भाषा याबद्दलचे प्रश्न उपस्थित होतात. मित्रहो, मी गेल्याच महिन्यामध्ये, महिना पण झाला नाही, रिवा नावाचं ठिकाण आहे मध्य प्रदेशातलं एक पूर्वीचं संस्थान. तिथं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समवेत माझं एक व्याख्यान होतं. आणि त्या व्याख्यानात मी सांगितलं की मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. याचा मला मोठा अभिमान आहे. मी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि मी जिथे जातो तिथे सांगतो की पिंजऱ्यातले पक्षी आणि रानातले पक्षी याच्यामध्ये फरक असतो. मला जिल्हा परिषदेच्या आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळेतली शिकणारी मुलं ही गरुडासारखी वाटतात. याचं कारण असं की वादळ येऊ, वारा येऊ, धारा येऊ, प्रत्येक ऋतुमानामध्ये आपले पंख फडफडावीत, येणाऱ्या वादळाशी आणि चक्रीवादळाशी ते सामना करतात. याचा अर्थ मी इंग्रजी शाळेतल्या विद्यार्थ्यांना कमी लेखतोय असं नाहीये. पण ज्या वेळेला माय मराठीचा प्रश्न उभा राहतो त्यावेळेला आम्ही आमच्या आईच्या बाजूने उभा राहतो. जसं मूल चांगलं घडवायचं असेल तर मातेच्या अंगावरचं दूध पाहिजे. आणि ते अगदीच मिळत नसेल तर गाईचं दूध वापरा म्हणतात. बाकी काही भुकट्या बिकट्या वापरू नका. तसं जसं आईचं दूध महत्वाचं असतं तसं आईच्या मुखातले शब्द सुद्धा महत्वाचे असतात. आणि हे आपल्या मुखानं हे शब्द पेलवत जी मुलं पुढे येतात ती जीवनामध्ये महान होतात. हा माझा अनुभव आहे. गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे कोणी शास्त्रज्ञ झाले त्यापैकी 98% शास्त्रज्ञ हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. नोबेल पारितोषिक दिलं जातं साहित्याचं. जगातले ज्या लेखकांना 70-80 लेखकांना पुरस्कार मिळालेले आहेत नोबेल पुरस्कार, त्यापैकी 90% लेखक हे आपल्या मातृभाषेमध्ये लिहितात. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मातृभाषेला पर्याय नाही आणि मातृभाषेची आपण झेंडा फडकावला पाहिजे. आपण पाहतो, आम्ही खूप हे भोगलेलं आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे इंग्रजीच म्हणत नाही पण आपली भाषा सोडून दुसऱ्या भाषेमध्ये जी मुलं शिकायला जातात ती आपली राहतातच असं नाही आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला कुठलाही मुलगा किती मोठा झाला, धनवान झाला, बलवान झाला तरी कधी तो आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवणार नाही. पण दुसऱ्या भाषेमध्ये शिकलेला मुलगा कॉम्प्युटरच डॅड मॉम तुमचं तिकडे पाठवलेलं आहे तिकडे जा म्हणतो. आता अमेरिकेला ज्यांची मुलं आहेत जी उत्तम इंग्रजी शाळेमध्ये शिकली त्यांना कौतुकानं भेटायला 3 महिन्याची रजा काढून म्हणजे सवड काढून म्हातारे आई बाबा जे 3 महिन्यासाठी अमेरिकेला जातात ते लगेच गेल्यावर 8-10 दिवसात परतीचं तिकीट मागतात आणि 3 आठवड्याच्या आत परत येतात. कारण ती मुलं त्यांची राहिलेली नसतात. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतलं पोरगा असलं पाहुणे पै आले तर ते पोपटासारखं बोलत बसतं तिथं, सर्वांची चर्चा करतं. दुसऱ्या भाषेमध्ये आंग्ल फ्रेंच भाषेमध्ये शिकणारं ते कॉम्प्युटरवर जाताना रील बघत बसतं. आणि त्यामुळं स्वतःच्या जीवनाला संस्काराचा आकार द्यायचा झाला तर आपली मुलं ही आपल्या शाळेमध्ये आपल्या भाषेमध्ये शिकली पाहिजेत आणि मराठी भाषेचं संरक्षण आपण केलं पाहिजे.
कारण आपली आई आजारी असताना शेजारी कोणीतरी तिला नेईल आणि दवाखान्यामध्ये इंजेक्शन गोळ्या देईल याची अपेक्षा करू नका. आणि जगामधल्या पहिल्या 10 भाषेमध्ये आमची माय मराठी भाषा आहे. 10 कोटी लोक 11 कोटी लोक जगात मराठी बोलतात आणि म्हणून मराठीची तुतारी आम्ही अखंड फुंकण्याचं ठरवलेलं आहे. मी सुद्धा अतिशय तुम्हाला सांगतो, आता जरी माझी पुस्तकं 15-16 भाषेमध्ये नित्याची खपली जातात, वाचली जातात, पण मी शिकलो ते छोट्या शाळेमध्ये. माझ्या गावची लोकसंख्या आज सुद्धा 1700च्या आत आहे आणि 7वीला विद्यार्थी आम्ही 5 होतो. जर तुम्ही पटाचं कोष्टक काढलं असतं तर आम्ही शिकलोच नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी मुलांनी, महाराष्ट्र पठारावरच्या मुलांनी दुनियेला चितपट करायचं असेल तर पटाचं गणित तुम्ही आम्हाला सांगू नका. तुकडी चालली पाहिजे. एक जरी विद्यार्थी असला तरी तुकडी चालली पाहिजे आणि शिक्षकांना शिकवलं पाहिजे. 2 विद्यार्थी असले तरी शिकवलं पाहिजे. याचं कारण असं, उद्या काय सांगावं, त्या 2 विद्यार्थ्यापैकी मराठी शिकून कोण तुकाराम होईल, कोण ज्ञानेश्वर होईल. आणि त्यामुळं त्याचा रस्ता आपण रोखता उपयोगाचं नाही. म्हणून मराठी भाषेची झांज दिवसेंदिवस आपण वाजवली पाहिजे. बऱ्याच दिवसाने मी नगरला आलो. 20-25 वर्षापूर्वी नगर म्हणजे काय, दुटांगी धोतर आणि कोचकुनीची अशी तिरकी टोपी. आता इथं फक्त 5 टोप्या राहिलेल्या आहेत. मला असं वाटलं होतं की एवढ्या मोठ्या सभागृहात मला आज धोत्राचं दर्शन घडणारच नाही. पण एक वारकरी संप्रदायाचे आमचे मित्र दुटांगी धोतर नेसून आले. जग बदलत आहे आणि हे बदलणारे जग साहित्यिकांना तुम्हाला आम्हाला टिपायचं आहे. आज माझ्या त्या तुमच्या चिरंजीवानी उत्तम परिचय करून दिला. कारण पुढाऱ्याचा मुलगा पुढारी होण्यासाठी त्याला वेगळ्या शिक्षणाची गरज द्यायची नाही. त्याला चड्डीपासूनच कार्यकर्ते बाळासाहेब म्हणून हाक मारतात. त्यामुळे तो आपोआप मोठा होतो. पण लेखकाला, कलावंताला स्वतःचा मुलगा घडवावा लागतो. ती तपश्चर्या असते आणि त्या तपश्चर्येमध्ये तुम्ही यशस्वी झालेला आहात. तुमचा मुलगा उत्तम मराठी बोलतो. मित्रांनो, या नगर जिल्ह्यामध्ये येताना माझं मन गर्वानं फुगून येतं. पूर्वी असं आम्हाला सांगितलं जायचं की कस्तुरीला कल्पनाच नसते की आपल्या बेंबीमध्ये किती सुगंध आहे. त्याचप्रमाणे दुर्दैवानं नगर जिल्ह्यातल्या लोकांना कल्पनाच नाही की त्यांना किती संपन्न इतिहासाचा आणि संस्कृतीचा वारसा आहे. मी तुम्हाला सांगितलं तर धक्का बसेल की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जरी शिवनेरीला झाला असला तरी आपल्या वयाची पहिली बालपणातली 4 ते 4.5 वर्ष त्यांनी नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये घालवलेली आहेत. संगमनेर जवळ जो जरा बंद करा प्लीज. संगमनेर जवळ जो पेमगड आहे, या पेमगिरी म्हणतो, त्याला पेमगड पण म्हणतात, शहागड पण म्हणतात. तर या पेमगिरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं 3.5 ते 4 वर्षाचं बालपण गेलेलं आहे. आज राजगड आणि रायगड ही मराठ्यांची राजधानी मानतात. पण मी तुम्हाला असे गाडीवर पुरावे देतो की मराठ्यांची पहिली राजधानी होती ती पेमगड. 1632 ते 1635 शहाजी महाराजांनी ही पेमगडला पहिली राजधानी स्थापन केली. आणि तो किल्ला जरी छोटा असला तरी शहाजी महाराजांचं राज्य कुठून कुठं होतं, भीमेपासून गोधेपर्यंत, म्हणजे पुण्यापासून नाशिक पर्यंत 64 किल्ले छत्रपती शहाजी महाराजांच्या ताब्यात होते. आणि ते अनभिक्षित सम्राट होते. फक्त नावाला एक निजामाचं पोरग बसवलेलं होतं, सर्व मुस्लिम सरदार सुद्धा बरोबर ठेवण्याच्या व्यवहारी उद्देशानं. अन्यथा पेमगिरीवर शहाजी महाराजांचं राज्य होतं. इतिहासात पुरावे आहेत की अत शहाजहान आणि तत शहाजी, म्हणजे शहाजी महाराजांचं एवढं मोठं बंड होतं की तुम्हाला मी मुद्दाम आठवण करून देईन की 18 जून 1631 बुरहानपुराजवळ मुमताज महल मरण पावले. मुमताज महल म्हणजे शहाजहानची पत्नी
आणि शहाजहान मुमताज महलचं प्रेत घेऊन यमुनेकाठी गेला आणि त्यानं ताजमहाल बांधला. ताजमहाल बांधताना त्यानं शपथ खाल्लेली होती की जोपर्यंत मोठं काम घेतलेलं होतं, भव्य होतं, जगातली सर्वात भव्य इमारत बांधायची होती, कौशल्यपूर्ण बांधायची होती, 20,000 कामगार आणि 20 वर्ष हे त्याचं गणित होतं. आणि त्यानं शपथ घेतलेली होती की जोपर्यंत ताजमहाल बांधणार नाही तोपर्यंत मी आग्रा सोडणार नाही. आणि त्यावेळेला शहाजी महाराजांनी इथं स्वराज्याचा एवढा सुंदर प्रयोग केला की तो प्रयोग हाणून पाडण्यासाठी महाबत खानाचं 4 सरदार आणि 4 लाख लोक, शहाजहाननं 4 लाख सैनिक पाठवले होते, पण शहाजी महाराज काय पराभूत झाले नाहीत. आणि शेवटी आपली शपथ मोडून शहाजहान आग्र्याहून परत इकडं नाशिक आणि नगरच्या बाजूला आला. आणि जो माहुलीचा किल्ला आहे, या माहुलीच्या किल्ल्याला 9 महिने त्यानं वेढा दिलेला होता. शहाजहानच्या भाषेत आमच्या शहाजी महाराजांचं वर्णन करायचं तर शहाजी हा एक असा मराठा आहे की तो ज्या पर्वतासमोर उभा राहतो त्या पर्वताला आपोआप पाय फुटतात. आणि म्हणून याला मला महाराष्ट्रात ठेवायचं नाही, म्हणून शहाजहाननी शहाजी महाराजांना हद्दपार केलं अशा ठिकाणी की जिथं दऱ्या आणि डोंगर नाहीत. आणि म्हणून नाईलाजानं शहाजी बाबांना विजापूरला जावं लागलेलं आहे. हा या भूमीचा इतिहास आहे. म्हणजे छत्रपती घराण्याची, शिवाजी महाराजांच्या घराण्याची, स्वराज्याच्या प्रयोगाशी आपण किती जवळ आहोत याचा आपण विचार करायला पाहिजे. दुसरं एक मुद्दा मी आठवण करून देईन की या जिल्ह्यामध्ये एक गाव असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी संभाजी महाराज होऊन गेले, पण या दोघांच्या काळामध्ये सुद्धा कुणालाही म्हणजे इथे महाराष्ट्रात मोगलांच्या फौजेचा पूर्ण पराभव करता आला नाही. तो प्रयोग इथे झालेला होता आणि तो 1624ला भातवडीच्या लढाईत झालेला होता. आणि ही भातवडीची लढाई सुद्धा जिंकली ती शहाजी महाराजांनी मलिक अंबरला सोबत घेऊन. आणि मुद्दाम मी सांगेन की ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो, या गनिमी काव्याचा जन्मच भातवडीच्या रानात झालेला आहे. याचं कारण असं की जहांगीरची म्हणजे शहाजहानचा बाप औरंगजेबाचा आज्जा त्यानं 60,000 फौज पाठवलेली होती. विजापूरवरनं 40 आले, लाखाची फौज समोर होती. आणि मलिक अंबर आणि शहाजी बाबांकडं फक्त 40,000 होते. म्हणजे 40,000 घेऊन लाखांना कसं मारायचं, शक्यच नाही, विजय मिळूच शकत नाही. त्यावेळेला त्या भातवडीच्या जवळचा तो बंधारा, तिथली नदी, तिथले डोंगर यांचा फायदा घेऊन, उपयोग करून शहाजी महाराजांनी मलिक अंबरनी पहिली लढाई जिंकली. त्याला भातवडीची लढाई म्हणतात. त्या भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी महाराजांचा स्वतःचा भाऊ मृत्युमुखी पडला. तो शरीफजी बाबा त्याचं स्मारक आहे. हे तुम्ही तुमच्या मुलांना दाखवा. मला वाईट वाटतं की आपण इतिहास विसरतो. अरे कुठल्याही बाबा बुवांसाठी आपण 10 लाख लोक गोळा करतो, त्यांना उन्हात बसवतो. पण ज्या भातवडीनं पहिल्यांदा मोगलांचा पराभव केला त्या भातवडीच्या युद्धाला गेल्या वर्षी 400 वर्ष झाली. आता 401 वर्ष आहे. खरं म्हटलं तर भातवडीच्या युद्धाचे नगारे आणि दुदुंबी नगरच्या गावागावामध्ये वाजायला पाहिजे होती, पण आपल्याला आपला इतिहासच माहिती नाही. हे आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून आपण आपला इतिहास माहिती करून घेतला पाहिजे. एक अतिशय सुंदर आणि संपन्न असा जिल्हा आहे. इथे आमचा मित्र सदाशिव अमरापूरकर अभिनेते माझे मित्र होते, मामा तोरडमल यांच्याकडून आम्ही धडे शिकलेलो आहे. आणि त्याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं करण्यामध्ये पुणे आणि सातारा इतकाच किंबहुना कणभर जास्त हात हा नगर जिल्ह्याचा आहे. याचे मी गाडीभर पुरावे तुम्हाला देईन. कारण स्वराज्याचे सरसेनापती असं आपण ज्यांना म्हणतो ते मानकोजी 10 तोंडे हे चांद्याचे तुमच्या वाटेवरच्या, किंवा शिवाजी महाराजांचं जे गुप्तहेर खातं प्रसिद्ध होतं त्या गुप्तहेर खात्याचा मुखिया म्हणजे बहिर्जी नाईक हा आपल्या पारनेर तालुक्यातल्या हांगे गावचा. जिजाऊ साहेब आमच्या महामाता शहाजी बाबांच्या बरोबर संसार करायला आल्या त्यावेळेला त्यांच्या वडिलांबरोबर कारभारी म्हणून ज्यांना पाठवलेलं होतं ते गोमाजी बाबा पाणसंबळ
हे सुद्धा तुमच्या या नगर जिल्ह्यातलेच आहेत. तर अशी किती प्रचंड माणसं इथं होऊन गेली. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर डाव्या विचाराचं किंवा प्रागतिक विचाराचं वादळ हे नगर जिल्ह्यामध्ये होतं. नगर जिल्ह्याला त्यावेळेला महाराष्ट्राचा केरळ म्हटलं जायचं, कारण एवढे कम्युनिस्ट विचाराचे आणि प्रागतिक विचाराचे लोक इथं होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निवडणुकीत 11 पैकी 10 काँग्रेसचे उमेदवार पराभूत केले होते संयुक्त महाराष्ट्र समितीनं, ते इथेच. आणि याच नगर जिल्ह्यानं सखा पाटील, मोरारजी देसाई आणि यशवंतराव चव्हाण यांना घाबरवून सोडलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्राला मुंबई द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्र द्यायला पाहिजे. यासाठी योगदान या नगर जिल्ह्याचं होतं. किती इथली सामान्य माणसं, असामान्य कर्तृत्व होतं त्यांचं. अहो, तुमच्या गावामध्ये डॉक्टर श्रीराम रानडे या नावाचे मोठे जुन्या काळातले सर्जन होते आणि ते काँग्रेसचे, पक्के काँग्रेसचे होते. आणि त्यांच्या धर्मपत्नी कमलाबाई ह्या कम्युनिस्ट विचाराच्या होत्या. आणि ज्या वेळेला एकदा पंडित नेहरू पंतप्रधान असताना नगरला आले, नगरच्या भेटीवर, आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आमचे श्रीराम रानडे त्यांच्याबरोबर गेले, दिवसभर फिरत होते. मग त्यांना सर्किट हाऊसवर सोडून डॉक्टर साहेब 9:15 आपल्या वाड्यामध्ये आले. तेवढ्यात 9:45 वाजता कार्यकर्ते पळत आले आणि ते सांगायला लागले की पंडितजींनी तुम्हाला बोलावलेलं आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे पंडितजींना ताप भरलेला आहे. काय काय झालं विचारलं आणि सांगितलं ह्या गोळ्या द्या. तर कार्यकर्ते चोळबोळायला लागले. अहो म्हणे पंतप्रधान बोलवत आहेत. अहो म्हणे काय ताप आहे साधा, याच्यानं बरं होईल, पण तुम्ही यायला पाहिजे. तर रानडे साहेब म्हणाले सांगा पंडितजींना की ही माझी झोपायची वेळ आहे, उद्या सकाळी तुम्हाला फार तर मी भेटेन. म्हणजे अशी अक्कडबाज, पक्कडबाज, अशी पाठीचा कणा असणारी स्वाभिमानी माणसांची नगरी आहे. आणि मी कमलाबाईंची, रानड्यांची मुद्दाम आठवण करून देतो की महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख या दोघांना या महास्त्रीने एवढा पाठिंबा दिला. फकीरा नावाचा पिक्चर जो आमच्या अकोले तालुक्यामध्ये आणि संगमनेरकडे तयार झाला, याला संपूर्ण पाठिंबा आपल्या गाड्या घोड्यांचं या कमलाबाईंनी दिलेला होता. आणि हा डावा विचार जपण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता. या जिल्ह्यावर माझं पहिल्यापासून प्रेम आहे. आणि मुद्दाम मी थोडक्यात एक गोष्ट सांगेन, मला विस्तारानं बोलता येणार नाही, की महाराष्ट्रामध्ये प्राचीन संस्कृती म्हणजे काय, प्राचीन ग्रंथ म्हणजे काय, शिल्पकला म्हणजे काय, आणि रामायण महाभारताचा अर्थ आणि त्या दृष्टिकोनातून निर्माण केलेली कला, या बाबतीत महाराष्ट्रातल्या 350 तालुक्यामध्ये एकच जिल्हा, एकच तालुका सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याचं नाव अकोले. या अकोल्यामध्ये पूर्वीच्या ज्या मूर्त्या आहेत, रामायण महाभारताशी जे नातं आहे, किंवा तिथला तो प्रसिद्ध किल्ला नाही मोठा आपला हरिश्चंद्रगड, हा हरिश्चंद्रगड बघितलं तर हरिश्चंद्रगड सुद्धा किती अभ्यासाचा आहे. आणि म्हणून मी म्हणतो की कस्तुरी मृगाला आपल्या बेंबीतल्या सुगंधाची कल्पना नसते, तसा एवढी शास्त्र, संगीत याची कल्पना, म्हणजे याचं जे भव्य देणं आहे हे या जिल्ह्यानं दिलेलं आहे. म्हणून मला इथे येताना, तुमच्यासमोर भाषण करताना मला नेहमी आनंद होतो. आणि माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला एक फार मोठी या जिल्ह्याची संधी करायची, सेवा करायची संधी मिळाली, ती म्हणजे शिर्डीचा एअरपोर्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक कंपनी आलेली होती सिंगापूरची, आणि भरपूर पैसे घेऊन त्यांनी सांगितलं की आम्ही कमीत कमी 10 ते 12 वर्षामध्ये शिर्डीचा विमानतळ पूर्ण करून देतो. मी त्या खात्याचा उपाध्यक्ष होतो आणि देवेंद्रजी अध्यक्ष होते. मी त्यांना पटवून दिलं की 10 वर्षाची गरज नाही आणि 10 वर्ष ते पूर्ण करणार शिर्डी एअरपोर्ट, आणि 25 वर्ष त्यांच्या ताब्यात द्यायचं. ते कशासाठी? तर फक्त 200 कोटी आपले खर्च करण्यासाठी. तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला 2 वर्षाच्या आत शिर्डीचं विमानतळ बांधून दाखवतो. आणि मला साहेबांनी 2 वर्षाची मुदत दिलेली होती. आठवड्यातून किमान 3 वेळेला, मुंबईत सुद्धा माझ्याकडे दुसरे काही जबाबदाऱ्या सोपवलेल्या,
त्यामुळे रात्री 11:30 वाजता मी माझी SUV उत्तम गाडी घेऊन, उत्तम ड्रायव्हर घेऊन शिर्डीला यायला निघायचो. सकाळी 6:30-7 वाजता माझी शिर्डीच्या विमानतळावर मिटिंग व्हायची. 11-11:30ला मिटिंग संपवून पुन्हा मंत्रालयातल्या दुसऱ्या विभागाच्या मिटिंगसाठी मी संध्याकाळी 7 वाजता पोचायचो. असं मी काम केलं. आठवड्यातून किमान 3 वेळा शिर्डीला भेट आणि खूप चांगल्या क्लुप्त्या, चांगली माणसं हाताशी घेतली. आणि 2 वर्ष नव्हे तर 14 महिन्याच्या आत तो इंटरनॅशनल एअरपोर्ट मी बांधून पूर्ण केला. आणि साईबाबांची आणि तुमची सेवा करण्याची मला संधी मिळाली. मला असं वाटतं की तुम्हाला संजय कळमकर किंवा बाकी आमचे ॲडव्होकेट साहेब आहेत, या सगळ्यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर आपण जीवनाकडं निकोप दृष्टीनं पाहिलं तर तुम्ही जीवनामध्ये उत्तम यश मिळवू शकता. मग काही लोकांना आवडतं, नाही आवडतं, त्याची पर्वा करायची नाही. कारण लोक शहाणे असतात. ज्या झाडाला जास्त फळे असतात त्यालाच ते दगडे मारतात. वांजोट्या दगडाला कोण कशाला मारेल, वांजोट्या झाडाला. तर तुम्ही पर्वा न करता जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मला आजची ही नगरची भेट खूप महत्त्वाची वाटते. संजय कळमकर यांना मी शुभेच्छा देतो. आणि मी मुद्दाम तुम्हाला सांगेन की मी जो सगळा हा इतिहास सांगितला शहाजी महाराजांचा आणि पेमगडचा, तुमची ही संस्था 4थ्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन उभी आहे. शिवाजी महाराजांना घडवणारा महापुरुष म्हणजे दुसरा गुरुबिरू कोण नसून शिवाजी महाराजांचे महागुरु हे छत्रपती शहाजी महाराज होते. कारण 2 वेळेला दिल्लीच्या बादशाच्या लाखाच्या फौजेला रणातलं ऊन दाखवण्याचं काम हे शहाजी महाराजांनी केलं. शहाजी महाराजांनी गनिमी कावा शिकवला. ज्याला राजमुद्रा आपण म्हणतो ती संस्कृत राजमुद्रा ही शहाजी महाराजांनी लिहिली. म्हणजे त्यावेळेच्या भारतातल्या 13 संस्कृत विद्वानांपैकी एक पहिल्या 5तले विद्वान होते ते म्हणजे शहाजी महाराज. तर या शहाजी महाराजांनी महागुरूंनी हे घडवलेलं आहे. आणि तुमची ही संस्था ही मराठा शिक्षण प्रसारक मंडळ आहे. तुम्ही जाणीवपूर्वक भातवडी आणि पेमगडाकडे लक्ष द्या. तुम्हाला कमी कोण काय इतिहासात पुरावा कमी जास्ती म्हटलं मी तुम्हाला अक्षरशः गाडीवर पुरावे देईन. संस्कृत काव्य आणि महाकाव्य आहेत. अरे शिवाजी महाराज कसे होते हे आम्हाला शाहिरांनी सांगितलं, कथांनी सांगितलं, लोककथांनी सांगितलं, बकरीनी थोडंसं लिहिलं. पण शिवाजी महाराजांना साक्षात कुणी पाहिलं, रोज त्यांचं काय चालायचं हे कुणीच आम्हाला सांगितलं. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर परमेश्वरानं अन्याय केलेला आहे. कारण त्यांना फक्त 49 वर्षाचं आयुष्य लाभलं. 49 वर्षामध्ये आम्ही काय करतो? 18,633 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी हा पराक्रम घडवला. परमेश्वराशी अनेक वेळेला एक कलावंत म्हणून स्वप्नात माझं भांडण चालतं आणि मी देवाला म्हणतो की देवा तू कशाला शिवाजी राजाने एवढं कमी आयुष्य दिलं? तर परमेश्वर माझी चेष्टा करण्यासाठी, गंमत करण्यासाठी म्हणतो, हा ठीक आहे पाटील, सांगा मी अजून जर शिवाजी महाराजांना 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? आणि मी देवाला हसून सांगतो की अरे देवा, तू जर आमच्या राजांना फक्त 10 वर्षाचं आयुष्य दिलं असतंस तर राजांनी भीमा आणि कोयना आणि कृष्णेच्या काठावर उधळलेली आपली घोडी नक्कीच थेम्स नदीच्या काठी लंडन आणि फ्रान्समध्ये त्यांनी उधळल्याशिवाय राहिली नसती. पण देवा तू अन्याय केलास. पण हे शिवाजी महाराजांना याची देही याची डोळा कुणी पाहिलं? याच नगर जिल्ह्यातल्या एका महात्म्यानं पाहिलेलं होतं, ज्याचं नाव स्वामी परमानंद. ज्यांचं नाव नेवाशासाठी जोडलं जातं, पण नेवासा हे त्यांचं गाव नव्हे. नेवाशापासून 16 किलोमीटरवर परमानंद खेडले नावाचं गाव आहे. आणि आज सुद्धा तुम्ही जाल तर परमानंद स्वामींचा मठ हा एखाद्या भुईकोट किल्ल्यापेक्षा मोठा आहे. ते फक्त लेखणीचे जादूगार नव्हते, ते तलवारीचे सुद्धा बादशाह होते. आणि त्यामुळं तुम्हाला आज सुद्धा त्या मठाच्या बाजूला हत्ती बांधायचे खुंटवडे दिसतील, घोड्याच्या पागांची ठिकाणं दिसतील. स्वतः योगी असून सुद्धा त्यांचं स्वतःचं 4 ते 5 हजाराचं घोडदळ होतं.
त्या मठापासून आज सुद्धा तुम्हाला अर्धा अर्धा किलोमीटरवर भुयारं दिसतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या औरंगजेबानं शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलवलं, कशासाठी? तर कायमचं संपवून टाकण्यासाठी. पण या छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होण्यासाठी महत्वाचा जर कोणी भूमिका निभावली असेल तर ती या स्वामी परमानंदांनी निभावलेली आहे. स्वामी परमानंदांच्या मैत्रीतले रामेश्वरापासून हिमालयापर्यंत सगळे योगी, हटयोगी, नाथपंथी सगळेच पुरुष होते. आणि ह्या सगळ्यांची मदत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी कसं सोडवलं हे मी माझ्या आता नवीन जी कादंबरी आसमान भरारी, शिवाजी महाराजांच्यावर मी कादंबऱ्या लिहितोय, त्यातलं 3री कादंबरी आज पुण्यात प्रकाशित होते यावेळेला. तर या आसमान भरारीमध्ये स्वामी परमानंदांची भरारी मी लिहिलेली आहे. ह्या सांगीवांगीच्या गोष्टी नाहीत. स्वामी परमानंदांना मग औरंगजेबानं 2-3 वेळा अटक केलेली होती. 3-3 महिने गुराढोरासारखं मारलेलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या सुटकेमध्ये या स्वामीचं महत्वाचं कार्य होतं हे सांगितलेलं. हे कुणी केलं? या नगर जिल्ह्यातल्या महापुत्राने केलं. आणि म्हणून मी तुम्हाला या निमित्तानं आठवण सांगतोय. आपण परवा करत नाही, आपण विचार करत नाही सारासार की औरंगजेबाची फौज किती होती. लाहोर त्याच्याकडेच होतं, काबूल, कंदार, लाहोर पासून ते ब्रह्मदेशापर्यंत वेगवेगळ्या ठाण्यावर त्याच्याकडं 10.5 लाखाची फौज होती. आणि मराठ्यांची फौज कधीही 1 लाख ते 1,05,000च्या वर ना संभाजीराजांच्या काळात होती ना शिवाजीराजांच्या काळात होती. आणि त्यामुळं या औरंगजेबाला वाटत होतं की त्यांनी मुद्दाम लबाडीनं बोलावून घेतलेलं होतं आणि शिवाजी कधीही सटकू शकत नाही असा त्याला भ्रम होता. कारण एवढं फौज, एवढी तयारी करून कसे काय शिवाजी सटकू शकणार. पण 17 तारखेला ज्या वेळेला 17-18 ऑगस्ट 1666ला ज्या वेळेला महाराज सटकले, त्यावेळेला त्याच दिवशी संध्याकाळी औरंगजेबानं आदेश दिला आणि शिवाजी महाराजांच्या शोधासाठी 2 लाख घोडी बाहेर पडलेली होती. आणि उत्तरेतल्या अगदी राजस्थान पासून, गुजरात पासून मध्य प्रदेशापर्यंत जिथे तिथे शिवाजी महाराजांचा शोध सुरू होता. आणि औरंगजेबाची खात्री होती की कोणत्याही परिस्थितीत शिवाजी महाराज आपल्या हातून सटकू शकत नाही. आतापर्यंत नाटककारांनी, शाहिरांनी त्याच्यामध्ये उभं केलं की महाराज पेटाऱ्यातून सटकले. ज्या वेळेला औरंगजेब अतिशय हुशार माणूस होता. एक लक्षात घ्या की हिमालय मोठा आहे म्हणून हिमालयाला सर करणारा गिर्यारोहक त्याहून मोठा होतो. आपले शत्रूच महाभयंकर होते, त्यांचा पराभव करून त्यांची बेइज्जत करणारे आपले नायक हे खऱ्या अर्थी महानायक आहेत. आणि त्यामुळं शिवाजी महाराज ना आपण कुठल्याही परिस्थितीत सोडू शकत नाही आणि त्यांना मारणारच म्हणून 2-2.5 लाख जवळजवळ घोडी 3 महिने शोध करत होती. पण शिवाजी महाराज काही सटकले नाहीत. ते मुख्यतः आले म्हणजे प्रयागवरनं अमरकंटक नावाचं जंगल आहे, त्या सगळ्या ठिकाणी 4-4 वेळेला मी गाडीनं जाऊन आलेलो आहे. अमरकंटकवरून पलामू नावाचं झारखंडमध्ये ठिकाण आहे, त्या पलामूवरून ते गेले छत्तीसगडला, छत्तीसगडवरून ते गेले रायपूरला, रायपूरवरून गेले बस्तरला, बस्तरवरून गेले हैदराबादला, हैदराबादवरून गोवळकोंड्याला, गोवळकोंड्यावरून पंढरपूर आणि पंढरपुरावरून पुन्हा राजगडला आले. म्हणजे एक लक्षात घ्या की जिथे औरंगजेबाचा प्रभाव नाही, क्षेत्र नाही, ही सगळा रस्ता त्यांनी हुशारीने निवडलेला होता. आणि त्याच्यामध्ये जे 2-3 महत्वाचे त्यांचे सहकारी होते, बैरजी नायकासह, त्याच्यामध्ये सर्वप्रथम हा स्वामी परमानंद होते. हा इतिहास सगळं मी त्या आसमान भरारीमध्ये लिहिलेला आहे, तो तुम्ही जरूर वाचा. पण मी एवढंच सांगेन की या कादंबरीचा शेवट करताना मी एक आठवण अशी लिहिलेली आहे की जिजाऊ साहेब म्हणतात की अरे शिवबा, ह्या औरंगजेबाच्या ह्या 10-12 लाख शस्त्र सामग्रीतून तू कसा काय सटकलास. त्यावेळेला शिवाजी महाराज म्हणतात की आऊसाहेब, मी एकच केलं की औरंग्याच्या आबूच्या स्वप्नात न दिसेल असता रस्ता मी पकडला, म्हणून मी जिवंत इथपर्यंत आलो.
ही जी आपण सांगतो ती गोष्ट पेठाऱ्यांची, पेठाऱ्यातून बसले आणि गेले, सरासर झूट आहे. पेठारे केलेले महाराजांनी, पण ते त्यांना भुलवण्यासाठी. ज्या वेळेला शिवाजी महाराज पेठाऱ्यातनं गेले आणि संभाजी महाराज पेठाऱ्यामध्ये गेले, हे कळल्यावर औरंगजेब हसला आणि म्हणाला की शिवाजी राजा हा आपल्या मुलावर प्रेम करणारा होता, तो ते आपल्या मुलाला कशाला पेठाऱ्यामध्ये ठेवेल. म्हणजे गेलंय. म्हणजे कसं गेलंय? अरे कालचा दिवस म्हणजे 17 तारखेला संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित आहेत आणि 17ला रात्री सटकले. कारण शिवाजी महाराजांना कैद केल्यापासून कधीही संभाजी महाराजांच्यावर बंधनं नव्हती आणि संभाजी महाराज दरबारात बाजारात सगळीकडे फिरायचे. ते म्हणाले जर यांना न्यायचं असतं तर पेठारातून नेण्याआधी नदीच्या पलीकडे जाऊन लपून बसा म्हणून सांगितलं असतं. आणि जहांगीरच्या काळामध्ये बादशाहीमध्ये हरणं जास्त होती. हरणा त्यांचे एक काय म्हणूया त्याला प्राणी संग्रहालय होतं आणि त्या प्राणी संग्रहालयातून औरंगजेबानं एक मोठं हरण मागवलं, एक छोटं मागवलं, ते त्याच पेटाऱ्यामध्ये घातलं आणि सांगितलं तेवढ्याच अंतरावर तुम्ही हरणं न्या, बघूया काय कळूया. आणि मग जे काय 5-6 कोसावर गेल्यावर त्या मोठ्या पेटाऱ्यातलं हरण मरण पावलं. छोट्या पेटाऱ्यातलं बेशुद्ध पडलेलं होतं, त्याला लगेच दवा पाणी वगैरे केलं. त्यामुळे या पद्धतीनं शिवाजी महाराज सटकणं शक्य नाही. आणि मग औरंगजेब हसला आणि म्हणाला की अरे महाराष्ट्र तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे, कारण माझंही बालपण महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. माझ्या वडिलाला शहाजहानला जहांगीरनं हद्दपार केलं होतं म्हणून जुन्नर नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये 6-7 वर्ष मी राहिलेलो आहे. लहानाचा मोठा झालेलो औरंगजेब म्हणतो. त्यामुळं महाराष्ट्रातली माणसं आणि तिथली भूतंसुद्धा आम्हाला माहिती आहेत. विशेषतः कोकणातली भानामती, चेटकी ही सगळे माहिती आहेत. आणि शिवाजीनं चेटूक केलं तुमच्यावर. तुम्हाला फक्त ते पेटारे बघत बसायला लावलं. पेटारे 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 त्यातून जातोय का आणि दुसऱ्या कुठल्या मार्गाने ते सटकले हे तुम्हाला कळू दिलं नाही. आणि तुम्ही विसरू नका 4-5 वर्षापूर्वी या शिवाजीचा घात करण्यासाठी मी माझ्या शाहिस्ते मामानं पाठवलेलं होतं. आणि शाहिस्त्याची ज्या वेळेला त्यांनी 3-4 बोटं तोडली त्या दिवशी कात्रजच्या रानात जंगलामध्ये मराठे पळतायत म्हणून आमचे बेवकूफ 15,000 फौजी पळायला लागले. आणि रानात पळायल्यावर त्यांना कळलं की ते मराठे नसून बैल आहेत आणि बैलांच्या शिंगांना पोत बांधलेले आहेत आणि ते पेटवलेले आहेत. इसका मतलब ये है मामा के लिए बैल और भांजे के लिए पिठारा, इसके सिवा कुछ नहीं. आणि ही जी पेटाऱ्याची कथा ही आपली आबरू वाचवण्यासाठी तशीच चालू ठेवा. पण या शिवाजी महाराजांच्या नावाच्या माणसानं हे आपल्याला बेइज्जत केलेलं आहे आणि हे माझ्या जीवनातलं दुःख आहे. म्हणजे औरंगजेबानं पुढे ज्या वेळेला वसियतनामा लिहिला स्वतःचा म्हणजे मृत्यूपत्र, त्या मृत्यूपत्रामध्ये त्यानं लिहिलेलं आहे की शिवाजी नावाचा कैदी माझ्या हातून सटकला आणि मी त्याला सटकू दिलं. मी बेफिकीर राहिलो आणि त्याची सजा मला दक्षिणेत जाऊन पुढे 27 वर्ष भोगावी लागली. तर ही कहाणी सगळी मी आसमान भरारीमध्ये लिहिली आहे की तुम्ही वाचा. आणि या निमित्तानं मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही खरंच खूप महत्त्वाचं काम करता आहात. 4थ्या शिवाजींची आठवण जर तुमच्या संस्थेनं त्यांचा जागरण केलं नसतं तर पुढच्या पिढ्यांना राहिली नसती. त्याबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. पण त्याचबरोबर पेमगिरी आणि हे आपलं दुसरं जे गाव आहे भातवडी, ह्या दोन्हीकडं तुम्ही लक्ष द्या. कारण 30 मार्क आणि तेच आपले स्फूर्तीचे धरे आहेत. आणि म्हणून कारण कुठे रानात छोटासा दगड गावला तरी लोक त्याची पूजा करून गावभर दंगा करतात. आणि इथे तर तुम्ही बादशाहांना लोळवली नाही आणि त्याचा अभिमान तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्यांना सांगायला हवा. तुम्ही मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. पुन्हा एकदा मला आनंद यासाठी वाटतो की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी झालो. माझ्या बाबतीत एक कदाचित वैशिष्ट्य ठरेल की एका निरक्षर मातेचा पुत्र हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, हे माझ्यापासून सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळं त्याही माझ्या मातेला पित्यानं मी सलाम करतो. आणि तुम्ही माझ्या शब्दावर प्रेम केलं, हे प्रेम असंच राहू द्यावं.
एकच फक्त अर्ध्या मिनिटामध्ये मी आठवण सांगेन की मी प्रांत होतो ठाण्याला, एका तलाट्याला मी निलंबित केलेलं होतं आणि मग साक्षीसाठी जावं लागतं, न गेलं तरी चालतं. मी त्यावेळेला शिव होतो. शिक्षण खात्याचा आणि तुमचा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे, कारण रायगडला कोणी 3 महिन्याच्या वर अजून सुद्धा शिव टिकत नाही. मी 20 वर्षापूर्वी 3.5 वर्ष मी रायगडचा शिव होतो आणि त्या काळात मी 7,500 शिक्षकांची भरती केलेली होती आणि त्यापैकी कुणावरही भ्रष्टाचाराचा आरोप कधी झालेला नव्हता. हे काम करण्याची मला संधी मिळाली. तर या ठिकाणी मला हे आलं, पत्र आलं की तुम्ही साक्षीला या कल्याणच्या कोर्टात. मी वकील दिला की माझी येण्याची आवश्यकता नाही, मी सगळं केलेलं बरोबर केलेलं. न्यायाधीशाने परत पत्र पाठवलं की तुम्हाला पुढच्या वेळेला यावं लागेल. मी मोठा वकील दिला, मोठा वकील गेला. न्यायाधीशाने परत मला नोटीस काढली की तुम्ही पुढच्या तारखेला जर आला नाही तर तुमच्यावर अटक वॉरंट काढण्यात येईल. मग मी अजून मोठा वकील बघायला गेलो. त्यावेळेला मला मोठ्या वकिलांनी सांगितलं की कुठल्याही पदावरच्या माणसाचा स्वाभिमान महत्वाचा असतो, कशाला त्यांचा स्वाभिमान दुखवता, तुम्हाला बोलवलंय ना, जा साक्ष देऊन या. मग मी गेलो, त्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये उभा राहिलो. त्याने विचारलं, विश्वास महिपती पाटील, तुमचं नाव काय? हो. हा तलाठी तुमच्याकडे होता. ही तुमची सही? हो. ही स्वाक्षरी तुमची? हो. बरं, मग आता कुठली कादंबरी लिहित आहे? पुढचा प्रश्न. आणि मग माझ्या लक्षात आलं की न्यायमूर्तींनी मला कशासाठी बोलवलेलं आहे. आणि माझी साक्ष संपून मी खाली जाण्याची गडबड करू लागलो. तेवढ्यात तो कोर्टाचा पांढऱ्या कपड्यातला शिपाई म्हणाला, साहेब गडबड करू नका, सकाळी बंगल्यावरून निघताना न्यायाधीश साहेबांनी त्यांच्याबरोबर तुमचाही दुपारचा जेवणाचा डबा आणलेला आहे आणि त्यांच्या अँटी चेंबरमध्ये तुम्हाला भोजन घ्यायचं आहे. त्यांच्याशी भोजन करताना मला ते म्हणाले की मी वऱ्हाडाकडचा आहे, नागपूरकडचा, यानंतर इकडे बदली होईल न होईल, पण या तुमच्या त्या निलंबन पत्राच्या सहीवरून लक्षात आलं की तुम्ही तेच विश्वास पाटील आहात. आणि म्हणून माझ्या आवडत्या लेखकाला भेटण्यासाठी मी थोडासा सत्तेचा दुरुपयोग केला, पण माझी भेट झाली. याचा अर्थ असा की मी असं समजतो की मी काय लिहिणार आहे याच्याकडे जर न्यायदेवता सुद्धा एवढ्या बारीक नजरेनं डोळा ठेवून असेल तर या पुढच्या काळामध्ये सुद्धा याहून अधिक सुंदर लिहिण्याचा मी प्रयत्न करेन, तसा शब्द देतो. आणि संजय काळमकर जसे स्वभावाने मोकळे चाकळे, तसे त्यांचे शब्द सुद्धा क्लिष्ट नाहीत, थेट भिडणारे आहेत. लेखणीतले असोत, वाणीतले असोत, त्यांनी यापेक्षा अधिक लक्ष द्यावं आणि अधिक आवडतीपेक्षा थोड्या नावडतीकडे जास्त लक्ष द्यावं. तुम्ही संमेलनाचे अध्यक्ष व्हाल अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.